नमस्कार. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. आजपासून या चॅनलवरती आपण अशा विषयांवर बोलणार आहोत जे आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतात, पण आपण ते कोणासमोर सहज व्यक्त करू शकत नाही. आपल्याला मनात अनेक प्रश्न, अनेक भावना, अनेक अनुभव दडलेले असतात. कधी ते बोलायला माणूस नसतो, तर कधी बोलण्याची हिंमत नसते. म्हणून या चॅनलद्वारे मी माझे अनुभव आणि विचार तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजचा विषय आहे, आपण सगळ्यांशी चांगलं वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात, अनेक गोष्टी माणसं येत असतात, माणसं जात असतात. काही माणसं आपल्याला शिकवून जातात, तर काही माणसं आपल्याला खूप वेदना देऊन जातात. ॲक्च्युली मला सांगायचं असं आहे की आपण शिकलं पाहिजे की आपण कसं राहायचं, कसं नाही. ॲक्च्युली आपल्या जवळची जे माणसं असतात, आपण त्यांना कधीच दुखावलेलो नसतो. हे मेन रिझन आहे की ते आपल्या सिच्युएशननुसार आपल्याला जज करून आपल्याला ट्रीट करतात. दुसरं रिझन असं आहे, आपण सगळ्यांसाठी अवेलेबल राहतो, त्यामुळे लोक आपला फायदा घेतात. सगळ्यात मोठं कारण आहे, आपण कुणालाच कधी नाही म्हणत नाही. काही गोष्टींना नाही म्हणावं लागतं, काही गोष्टींना विरोधही करावं लागतं. ॲक्च्युली मनात कधी आपल्याला वाटतं का मी हे करतोय, पण तरी पण ती गोष्ट आपण करत असतो. कारण आपल्याला माहीत असतं, जर मी ही गोष्ट केली नाही तर पुढच्या माणसाचं मन दुखेल. आणि तुम्ही विचार करा, बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की आपण जी गोष्ट सतत करत आलो आहे, ती जर गोष्ट आपण बंद केली तर समोरचा माणूस कोणीही असो, आपल्या फॅमिलीमधला असो, आपला लाईफ पार्टनर असो, कोणीही असो, तो आपल्याबद्दल जो वागत असतो त्याची वागणूक ही 100% बदलणार. त्याच्यामुळं आपल्या लाईफवरती खूप परिणाम होतो. आपण विचार करत बसतो, आपण तर किती छान वागत होतो किंवा वागत आहे, तरी पण लोक आपल्याशी असं का करतात. जे चांगल्या मनाची माणसं असतात त्यांना ॲक्च्युली ते सहन होत नसतात. पण तुम्हीही कुठेतरी प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. अतिविचार करणं, लोक का असे वागतात हे विचार करण्यापेक्षा स्वतःवरती लक्ष देणं, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही विचार करताय की ह्या गोष्टी मी करणार आहे, त्या गोष्टीचा पाठलाग करणे, त्या गोष्टीवरती स्टडी करणं, ह्या गोष्टी ॲक्च्युली महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टीवर तुम्ही टाईमपास करा ॲक्च्युली, आणि केलंही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे लाईफमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. वेगवेगळी माणसं भेटत असतात. जे माणसं आपल्याला चांगलं शिकवून जातात त्या माणसांचं विचार, त्या माणसांचे शब्द प्लस करायचे. जे माणसं आपल्याला उलट बोलतात, जे माणसं आपल्याला निगेटिव्ह करतात, त्यांचं आपण मायनस करायचं. सिम्पल. दिस इज द आर्ट ऑफ लिव्हिंग. माझ्या मते तर जर तुम्हाला तुमच्या कामावरती फोकस करून आनंदाने जगायचे असेल तर लोक काय म्हणतील हे सोडून देऊन. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे. जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता, मी त्या चुका सुधारण्याचा ट्राय करेन. सगळ्यांनी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.